हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. नमस्कार, सुप्रभात. मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा. सकाळचे 6 वाजतात आणि या बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाइन्समधून. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा विधिमंडळात गेम खेळत असतानाचा व्हिडिओ रोहित पवारांकडून पोस्ट. रोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मात्र कृषी मंत्री रमी खेळण्यात व्यस्त, रोहित पवारांकडून टीका. विधानसभेत काय कामकाज सुरू आहे हे पाहण्यासाठी मोबाईल उघडला, त्यावेळी गेम उघडला गेला. व्हायरल व्हिडिओवर मंत्री माणिकराव कोकाटेंचं स्पष्टीकरण. माणिकराव कोकाटेंच्या प्रश्नावर बोलण्यास उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नकार. पत्रकारांनी प्रश्न विचारताच अजित पवारांचा काढता पाय. सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत गोंधळ, अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टाकले पत्ते. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात घोषणाबाजी. सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत राडा करणारे अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण. पोलिसांसमोरच केली मारहाण. चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणार नाही, लातूरमधील मारहाणीवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. लातूरमध्ये झालेल्या मारहाणीनंतर छावा संघटना आक्रमक. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची तक्रार देण्यासाठी गेलेल्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विवेकानंद पोलीस ठाण्यात चौकशी. तटकरे यांना प्रश्न विचारतात छावा प्रमुखाला मारहाण. जितेंद्र आव्हाडांचा आरोप. सत्ताधाऱ्यांचा दडपशाहीचा इशारा. सत्तेचा माज बरा नव्हे. लातूर मारहाणीच्या घटनेचे नांदेडमध्ये पडसाद. छावा संघटनेकडून टायर जाळून निषेध. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. लातूरमध्ये छावा संघटना आक्रमक. कार्यकर्त्यांनी मारहाणीच्या निषेधार्थ अजित पवार गटाचे बॅनर फाडले. शहरात ठिकठिकाणी आंदोलनं. शेतकरी संकटात असताना राज्याचे कृषी मंत्री सभागृहात रमीचे पत्ते फेकत असतील तर जनतेत संतापाचा आगडोंब उसळणारच. रोहित पवारांचा एक पोस्ट करत सरकारवर हल्लाबोल. छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मारहाणीचा निषेध केला. सरकारला पायउतार करण्यासाठी जनता आणि शेतकऱ्यांनी मोट बांधली पाहिजे. कृषी मंत्र्यांच्या सभागृहातील वर्तनावरून नाना पटोलेंचं भाजप सरकारवर ताशेरे. भाजप कार्यकर्त्या राहिलेल्या प्रफुल्ल लोधांच्या अडचणीमध्ये वाढ. प्रफुल्ल लोढाविरोधात साकीनाका पोलीस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल. नोकरीच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप. प्रफुल्ल लोढावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि दुसरा गुन्हा हनी ट्रॅपचा दाखल. प्रफुल्ल लोढाला अटकही झाली. माजी मंत्री एकनाथ खडसेंचा दावा. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंची मुलाखत ही जनतेसाठी करमणूक. ठाकरेंची मुलाखत संजय राऊत घेतात हा सगळा मॅनेज शो. मंत्री गिरीश महाजनांची टीका. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर भाजपच्या बैठकांचा धडाका सुरूच. मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी मुंबईतील आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक. उद्योगमंत्री उदय सामंतांच्या सुरक्षेत पोलिसांचा हलगर्जीपणा. सामंतांच्या ताफ्यात मुंबईहून पुण्यापर्यंत पायलट कार आणि एसपीयू कार नव्हती. झेड सुरक्षा असतानाही पायलट कार आणि एसपीयू कार नसल्यानं नाराजी. आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प यांचा मध्यस्थीचा दावा यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता. 15 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात 15 विधेयकं संमत करण्याचा सरकारचा मानस. पंतप्रधान मोदी 23 ते 26 जुलै दरम्यान ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर. अधिवेशन काळातच मोदी परदेश दौऱ्यावर असल्यानं विरोधकांची सरकारवर टीका. मोदी 23 ते 26 जुलै दरम्यान परदेश दौऱ्यावर, मग अधिवेशन याच काळात का बोलावलं? काँग्रेसनं उपस्थित केला सवाल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सुप्रिया सुळेंवर विशेष जबाबदारी. नव्या आयकर विधेयकावर संयुक्त समितीचा अहवाल सादर करणार. समितीच्या अध्यक्षांसह सुप्रिया सुळे सभागृहात अहवाल सादर करणार. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक संपत. विरोधकांकडून मतदार यादी सुधारणेचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधानांनी उत्तर देण्याची मागणी.
संसदेत विरोधकांच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची भूमिका. नवीन आयकर विधेयक 2025 वर संसदीय समितीचा अहवाल आज लोकसभेत सादर होणार. 1961च्या जुन्या कायद्याची जागा घेणाऱ्या या विधेयकात 285 सुधारणा करण्यात आल्या आहेत. वसईत भाजप नेते प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये 10 मिनिटं अडकले. कार्यकर्त्यांनी दरवाजा फोडून केली सुटका. लिफ्टची क्षमता 10 जणांची असून त्यात 17 जण बसल्यामुळे तांत्रिक बिघाड होऊन लिफ्ट अचानक बंद पडली. सांगलीच्या इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. मालेगावमध्येचे माजी आमदार आसिफ शेख यांची नापसंती. शहराचं नामांतर करून मुस्लिमांचं अस्तित्व नष्ट करण्याचं कारस्थान सुरू असल्याचा आरोप. चंद्रपुरात अवैधपणे ओयो ब्रँड वापरणाऱ्या 15 हॉटेल्सवर गुन्हे दाखल. मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या प्रश्नानंतर चंद्रपूर पोलिसांची कारवाई. हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींबद्दल आक्षेपार्ह संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीविरोधात धनगर समाज महासंघ आक्रमक. त्या व्यक्तीला तात्काळ अटक करून कडक शिक्षा देण्याची मागणी. लासरगाव कृषी समिती बाजार समितीच्या नव्या संकेतस्थळाचं मंत्री छगन भुजबळांच्या हस्ते अनावरण. नव्या संकेतस्थळावर बाजारभाव, बाजार समितीचे निर्णय आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती उपलब्ध होणार. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सक्रिय. समन्वयासाठी प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरू. सरकारी योजना आणि कामांची जाहिरात करण्यावरही भर. मुंबईच्या अंधेरी पूर्वतील मरोळ परिसरामध्ये असलेल्या मनपा मार्केट आणि मनपा दवाखान्याचं भूमिपूजन सोहळा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते मार्केट आणि दवाखान्याचं भूमिपूजन. दोघांचीही करण्यात येणार पुनर्बांधणी. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज धाराशिव दौऱ्यावर. तुळजाभवानी दर्शन करून कार्यकर्ता मेळावा आणि पत्रकार परिषद घेणार. पक्ष बांधणीच्या दृष्टीनं दौऱ्याला महत्त्व. आज संध्याकाळी दादरमध्ये बाळा नांदगावकरांचा गटाध्यक्ष मेळावा. आतापर्यंत बाळा नांदगावकर यांनी 35 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतलाय. वाशिमच्या पोहरादेवीमध्ये नवं पोलीस स्टेशन मंजूर. गृह विभागाकडून शासन निर्णय जारी. उपलब्ध मनुष्यबळातच स्टेशनसाठी अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त केले जाणार. विधान भवन मारहाण प्रकरण. नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांना आज कोर्टात हजर केलं जाणार. पूर्वनियोजित कटातून मारहाण केल्याचा पोलिसांचा दावा. तपासातील निष्कर्ष आज उघड होण्याची शक्यता. महाराष्ट्र विधिमंडळातील गुंडागिरीविरोधात पुण्यात आज ज्येष्ठ माजी आमदारांची संयुक्त पत्रकार परिषद. डॉक्टर कुमार सप्तर्षींसह अनेक आमदार उपस्थित राहणार. नाशिकमध्ये अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशी महिलांसह एका पुरुषाला अटक. क्राईम ब्रांच युनिट 1 ची कारवाई. बनावट कागदपत्र तयार करून 5ही जण वास्तव्य करत होते. वर्ध्याच्या रोठा परिसरात 4 बकऱ्या चोरीला. पशुपालकांकडून सावंगी पोलिसात तक्रार. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं. आरोपीकडून 1,89,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमरावतीच्या पॅन्टलून्स मॉलमधील युनिकॉर्न स्पा सेंटरच्या नावाखाली देह विक्रीचा व्यवसाय. 5 मुली आणि 4 ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जळगावच्या रावेर तालुक्यात साधूच्या वेशात असणाऱ्यांना ग्रामस्थांनी दिला चोप. मुलं पळवून नेण्याच्या संशयावरून चोप दिल्याची माहिती. सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल. निवृत्तीनाथ महाराज संस्थानच्या विश्वस्तावर बलात्काराचा गुन्हा दाखल. संबंधित महिलेसोबत गेल्या अनेक वर्षांपासून आरोपीचे संबंध. इच्छा नसताना शारीरिक संबंध ठेवल्याचा महिलेचा आरोप. कल्याण पश्चिममध्ये घागऱ्यावरून वाद. दुकानदाराला धमकावत तरुणीकडून 3 लाखांची खंडणीची मागणी. घागऱ्याच्या व्यवहारावरून झालेल्या वादानंतर घडला प्रकार. कल्याण बाजारपेठ पोलिसांकडून गुन्हा दाखल. पुण्याच्या भवानी पेठेमध्ये कोयता घेऊन तरुणांचा हैदोस. तरुणांनी केली 10 ते 12 वाहनांची तोडफोड. बारामतीच्या 3 हत्ती चौकात वाहनाला अचानक आग. स्थानिक नागरिकांच्या आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण. नवी मुंबईच्या मानखुर्दमध्ये पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात 11 वर्षीय मुलगा जखमी. कुत्र्याच्या मालकासमोर घटना घडूनही त्यानं काहीच केलं नाही. व्हिडिओ व्हायरल होताच मालकावर गुन्हा दाखल.
बीडमध्ये प्रेमसंबंधातून अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण, उपचार दरम्यान तरुणाचा मृत्यू. 5 जणांवर तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बीडच्या गेवरा येथील गंगावाडीत प्रेमसंबंधातून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू. या प्रकरणी 3 अटक तर 2 आरोपी फरार. पोलिसांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी तरुणाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. माणगाव रायगड रोडवर पर्यटकांच्या बसचा अपघात. किल्ले रायगडकडे जाणाऱ्या घरोशीवाडीजवळ खासगी बस उलटल्यानं अपघात. 6 प्रवासी किरकोळ जखमी. यवतमाळमध्ये भरधाव वेगात असलेल्या पिकअप टेम्पोचा टायर फुटल्यानं अपघात. टेम्पो उलटल्यानं एकाचा मृत्यू तर 6 मजूर जखमी. बारामतीच्या जराडवाडी आणि खराडवाडीच्या हद्दीवर भीषण अपघात. 2 दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक. अपघातात दोघांचाही मृत्यू तर 1 महिला गंभीर जखमी. भंडाऱ्याच्या कचरखेडा ते बेरोडी मार्गावर भरधाव जाणाऱ्या 2 दुचाकींची समोरासमोर धडक. अपघातात पती-पत्नीसह 1 जण गंभीर जखमी. सांगलीत दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात बसची झाडाला धडक. अपघातात दुचाकीस्वार जखमी. अपघातानंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण. मोटारसायकल आणि मारुती व्हॅन यांच्या समोरासमोर धडक. अपघातात 21 वर्षीय युवकाचा मृत्यू. नाशिकच्या येवला नगरसूल रस्त्यावरील घटना. रत्नागिरीच्या आरेवारी समुद्रात बुडून 4घांचा मृत्यू. काल घडलेल्या या घटनेचा भयानक व्हिडिओ समोर. हृदयविकाराच्या औषधांच्या विक्रीत वाढ. फार्मरॅक या खासगी कंपनीच्या अहवालानुसार मागील काही वर्षात 30 ते 40% वाढ. औषध विक्रेता संघटनांची माहिती. वाशिमचे काँग्रेस आमदार अमिक झनक यांनी पावसाळी अधिवेशनानंतर थेट शेत गाठलं आणि स्वतः ट्रॅक्टर चालवत सोयाबीनची पेरणी केली. बळीराजा आमदार म्हणून झनक सोशल मीडियावर चर्चेत. आळंदीत संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचं हरिनामाच्या गजरामध्ये आगमन. पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी आणि भक्तिमय स्वागत. हजारो भाविकही सहभागी. मुंबईच्या गणेश मूर्ती कार्यशाळेतून सुरतचा सम्राट रवाना. गेल्या 10 वर्षांपासून सुरतचा सम्राट या बाप्पाची मूर्ती मुंबईमधून सुरतला जाते. कोल्हापूरच्या राजाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ढोल ताशांच्या गजर आणि बाप्पाच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला. पेणच्या हमरापूरमध्ये गणेश मूर्तिकारांच्या वतीनं मंत्री आशिष शेलारांचा सत्कार. केंद्र सरकारने पीओपीच्या मूर्तींवर आणलेली बंदी शिथिल केल्यानं मूर्तिकारांमध्ये आनंद. यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी श्री गणेशाची आरतीही केली. नाशिकमध्ये जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त जलद बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन. जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून 174 खेळाडूंचा स्पर्धेमध्ये सहभाग. चिपळूणमधील परशुराम घाटातील सवतसडा धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. अक्षय पवार यांनी माझाच्या प्रेक्षकांसाठी ड्रोनद्वारे टिपलेली ही खास दृश्य. इगतपुरीतील भावली धबधबा प्रवाहित. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात. भंडाऱ्यातील आसगावामध्ये एक कोल्हा 70 फूट खोल विहिरीमध्ये पडला. वनविभाग आणि आरआरटी पथकाच्या वतीनं कोल्ह्याला जीवदान देण्यात आलंय. कोकणात होणाऱ्या नांगरणी स्पर्धेत बैलाच्या मागून धावणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारनं विमा योजना जाहीर करावी. आमदार भास्कर जाधव यांची मागणी. तर या स्पर्धेला सरकारमान्य खेळाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचीही माहिती. मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतील शासकीय सेवेसाठी 3000 विद्यार्थिनींनी दिली मातोश्री शिष्यवृत्ती परीक्षा. यात उत्तीर्ण होणाऱ्या 300 विद्यार्थिनींना मोफत प्रशिक्षण आणि दरमहा 5000 रुपये विद्यावेतन दिलं जाणार. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला जानेवारीमध्ये होणाऱ्या पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 या स्पर्धेचा आढावा. देशात पहिल्यांदाच होत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांना तयारीला लागण्याचे अजितदादांनी आदेश दिले.
वसईत जुन्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी मार्गदर्शन शिबिर. या शिबिराला भाजप नेते प्रवीण दरेकर यांची उपस्थिती. अमेरिकेत डेल्टा एअरलाइन्सच्या बोईंग 767 विमानाच्या डाव्या इंजिनला टेक ऑफ नंतर अचानक आग. 224 प्रवाशांसह विमानाचं तातडीनं लॉस एंजेलिस एअरपोर्टवर आपत्कालीन लँडिंग. सर्व प्रवासी सुरक्षित. गाझापट्टीत इस्रायलचे जोरदार हल्ले सुरू. 48 तासात 100हून अधिक मृत्यू.